जंतर मंतर आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशात दिसून येत आहेत। ठाण्यातल्या तरुणांनीही या जंतर मंतर आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात। ठाण्यातल्या विद्यार्थ्यांना नेमकं या आंदोलनाबद्दल आणि लाठीचार्जबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। मित्रा, ज्या प्रकारे पोलिसांकडनं लाठीचार्ज झालाय विद्यार्थ्यांवरती, कसं बघतो या संपूर्ण प्रकरणाकडे? चुकीचं आहे ना जे झालं ते। 20 दिवसापासून सोनम वांगचूक आंदोलन करत होते, अन्नत्याग केलेला त्यांनी, तेव्हा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं आणि आता त्यांनी शांतपणे प्रोटेस्ट काढला संसद भवनावर, तर तेव्हा त्यांनी सगळ्यांनी पोलिसांनी अमानुष अत्याचार केला, लाठीचार्ज केला, तर ते चुकीचं होतं। आणि जे काही पोलीस होते, जे काही जवान होते, त्याचे नेम प्लेट पण नव्हत्या, टीअर गॅसचा वापर करण्यात आले, अत्यंत चुकीचं आहे। जे कवळे मुलं आहेत, लहान मुलं आहेत, 12वी पास झालेले, त्यांच्यावर जर तुम्ही लाठीचार्ज करता तर पुढे कसा संदेश जाईल? ते पुढे सरकारकडे कसे बघतील? ते हेच करतील ना, पुढे शिकतील आणि पुढे मोठे होतील आणि दुसऱ्या देशामध्ये जातील। हे खूप म्हणजे खूप चुकीची गोष्ट घडली आहे आणि हे जे घडलंय ना त्यात ज्यांचा पण हात आहे ना, देव करो त्यांना सगळ्यांना शिक्षा खूप चांगली भेटावी। आणि किती किती दिवस अजून तो रिझाईन नाही देणार? किती दिवस अजून अत्याचार चालेल? प्रोटेस्ट थांबणार नाही, प्रोटेस्ट चालूच राहणार। एक ना एक दिवस त्याला रिझाईन द्यावंच लागेल। आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार, आम्ही पाठी पाऊल घेणार नाही। तुम्हाला लाज वाटली पाहिजे, एवढं सगळं घडतंय आणि तुम्ही अजूनही घरी बसलेत, तुम्ही तुमचे कामं करतायत किंवा यू आर जस्ट चिलिंग आउट। हे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे। उठा, बाहेर निघा आणि बोला, आवाज उठवा तुमच्या हक्कासाठी। कुठलाही ऑफिसर कोणीही काहीच कामाचं नाहीये, फक्त बसून खायला बसलेत, बसून खातायत ती लोक, त्यांना काहीच करता येत नाही। मला भावना आहे इज अ व्हेरी शेमफुल थिंग दॅट आवर स्टुडंट्स आर गेटिंग हार्म. ओके, अँड अ व्हेरी शेमफुल थिंग अनदर इज लाईक आवर पीएम मोदी नॉट डुईंग एनीथिंग. लाईक भाई तू काहीतरी बोला, लाईक चांगलं वाईट काहीतरी बोला. ही इज व्हेरी सायलेंट पर्सन. लाईक इज नॉट एक्सेप्टेबल यार. लाईक ते आम्हाला मारतात, हार्म करतायत. इव्हन ते जे पोलीस आहेत ते लाईक ऍक्च्युअल पोलीस पण नाहीये, ते लाईक फीमेल्सला खेचतायत, त्यांचे कपडे फाड़तायत. वेरी रॉन्ग थिंग यार. अभी घर पे बैठे हैं, अपने जिनको में भी प्रिविलेज है तो इतना इसको आगे स्पीक नहीं कर रहे, अपनी ओपन नहीं हो रहे, उनके भी आज वो चुप बैठे हैं, पर कल मे भी उनके बच्चों पे आएगी बात, या कुछ भी हो सकता है कि उनके बच्चों पे आएगी, तो कल उनको भी आवाज उठानी पड़ेगी। आई डोंट थिंक ये सही है। कंट्री को अकाउंटेबिलिटी लेना चाहिए, मोदी को लेना चाहिए, अमित शाह हर एक जो एजुकेशन से रिलेटेड हर एक उनको लेना चाहिए, और एक अच्छा पीएम, अच्छे रिप्रेजेंटेटिव हर एक भाग में हमें चूज करना चाहिए, क्योंकि अगले 3 साल आई डोंट थिंक कि मोदी यहाँ पे रहेगा, और ना रहना चाहिए उसको। निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे। याच विषयावर पुढारी न्यूज राज्यभरातल्या तरुणाईशी संवाद साधतोय। आम्ही हा संवाद जाणून घेतला कोल्हापूरच्या तरुणाईसोबत। आज आपण कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर आपण बघूया या सगळ्या आंदोलनाबाबत, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, गैरव्यवहार आणि सगळी व्यवस्था जी कोलमडलेली आहे, तर त्याबद्दल तरुणाईला नेमकं काय वाटतंय, चला जाणून घेऊया तरुणाईच्याच मनातला दृष्टिकोन। तर माझ्यासोबत कोल्हापुरातले काही विद्यार्थी आहेत, तर आपण जाणून घेऊया। तर मी तुला विचारते की या सगळ्या घटनांचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत असतो, तर तुला काय वाटतं नेमकं कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची याकडे बघण्याची भूमिका आहे? एक विद्यार्थी म्हणून माझं स्पष्ट मत आहे की आजचे जे युवा तरुण आहेत ते आपल्या देशाचं भविष्य आहेत, आणि जर त्यांच्याच शिक्षण व्यवस्थेत जर काही त्रुटी निर्माण झाल्या तर याचा परिणाम आपल्या सगळ्या उद्याच्या भविष्यावर होणार आहे, आणि त्यामुळे हे खूप खूप जास्त चुकीचं आहे। आणि शिक्षण पद्धतीचा जो विद्यार्थ्यांनी जो न्याय मागितलेला आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, तो एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की तो मिळायलाच हवा। कारण आपण पाहिलं तर शिक्षण व्यवस्थेत आज खूप जास्त त्रुटी निर्माण झालेल्या आहेत। परीक्षेत असेल, नीटच्या परीक्षेत असेल, हे गोंधळ पुन्हा पुन्हा होत आहेत, आणि जर शिक्षण व्यवस्था चांगली नाही तर आपल्या देशाचं भविष्य काय असणार आहे तुम्ही सुद्धा बघू शकता। म्हणजे खूपच जास्त वाईट परिस्थिती आहे। आपले विद्यार्थी आहेत, आपलं भविष्य आहे। तुम्ही वॉटर कॅननचा यूज करू शकला असता, पण अमानुषपणे मारहाण केली गेली। जे मेल कॉन्स्टेबल्स आहेत, जे मेल पोलीस आहेत, त्यांनी सुद्धा अगदी म्हणजे ज्या फिमेल प्रोटेस्टर्स होत्या त्यांना अतिशय चुकीच्या प्रकारे मारहाण केलेली आहे, आणि ही 101% ही दडपशाही आहे, आणि एक चुकीच्या प्रकारचं एक मॅन्डेट सेट करणं, आणि ह्या नतद्रष्ट सरकार जे आहे तर हे कायमच प्रत्येक पेपरफुटी प्रकरणात किंवा कुठलाही संप मोर्चा आपण मागं जरी पाहिलं 1-1.5 वर्षापूर्वी जेव्हा पंजाबची शेतकरी आंदोलनासाठी आले होते, त्यांच्यावर पण अशा प्रकारे 7 बॅरिकेड्सचा जो लेअर आहे तो इतक्या प्रमाणात लावून, अरे हे काय दहशतवादी आहेत का हे सगळे? आत्ताचे जे तरुण आहेत ते असे सगळ्यांना असं वाटतं की ते प्रोटेस्ट करतात, दॅट इज की ते अनएज्युकेटेड आहेत किंवा नाही, पण नाही, प्रश्न विचारण्याचा हक्क आहे, ते विचारतील।
फक्त या सगळ्यातून राजकीय पक्षांनी इतकंच लक्षात घ्यावं की हे यूथ आहेत. उद्यासुद्धा जर कोणाला राजकारणामध्ये जर एंट्री घ्यायची असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं की हे यूथ आहेत, ते प्रश्न विचारणार. कोणीही असक्षम व्यक्ती येऊन कोणतीही सत्ता हँडल करेल असं होणार नाही. आणि अशा पद्धतीनं जर का सत्ताधारी पक्ष असेल किंवा त्या व्यवस्थेमधील जे लोक असतील ते विद्यार्थ्यांशी जर का अशा पद्धतीने वागणूक देत असतील विद्यार्थ्यांना, तर नक्कीच आत्ताच्या यूथचा शिक्षण पद्धतीवरून विश्वास उडू शकतोय. तर शिक्षण पद्धतीमध्ये झालेल्या ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला म्हणजे 100% वाटतं की अशा पद्धतीनं जर का सिस्टीम चालवणारे लोकच जर विद्यार्थ्यांशी अशा पद्धतीने वागत असतील तर नक्कीच शिक्षण व्यवस्थेवरून विद्यार्थ्यांचा विश्वास उडू शकतो. नक्कीच त्यांच्यावर परिणाम असा होणार की ते इथून पुढे नीट ॲस्पिरंट असतील किंवा बाकीचे जे असतील ते देणारच नाहीत एक्झामला, अपिअरच करणार नाहीत. आणि हे जर स्टॉप झालं तर आपल्या नेशनवर त्याचा परिणाम होणार आहे मोठा. कारण डॉक्टरेट सारख्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यावर जर असं झालं तर पुढे हे लोक जे पेपर फुटी करतायत, हे जे स्टुडंट आहेत ते पेपर लीक करून घेणारे, ते आपल्या नेशनचे फ्युचर होऊच शकत नाहीत. तर सगळ्यात आधी गव्हर्नमेंटने अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे की त्यांची ही चूक होती. त्यांच्यामुळे म्हणजे जर आता 2024मध्ये पण पेपर लीक झालं होतं नीटचं, त्याच्यानंतर जर त्यांनी सिक्युरिटी वाढवली असती किंवा काही नवीन कायदे आणले असते त्यासाठी ज्याच्यानी हे सगळं थांबवू शकलं असतं तर ते उत्तम झालं असतं. पण ते नाही केलं गव्हर्नमेंटनी आणि त्यामुळे यावर्षी पण पेपर लीक झाला. त्यामुळे खूप सारे म्हणजे 23 लाख स्टुडंट अफेक्ट झाले. यावर्षी 17 स्टुडंटनी सुसाईड केली आहे. हे त्यांना न्याय भेटावा आता यासाठी सगळ्यांनी प्रोटेस्ट चालू केलं आहे. आणि यामुळे जी गव्हर्नमेंट आहे त्यांचा रिस्पॉन्स आला पाहिजे असं विद्यार्थ्यांची काहीतरी अपेक्षा होती. पण गव्हर्नमेंटने काही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे आणि अकाउंटेबिलिटी पण घेतलेली नाही आहे. आपण या विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे या सगळ्या घटनांबद्दल, ते कशा पद्धतीने विचार करतात, त्यांची मतं काय आहेत, भूमिका काय आहेत, हे जाणून घेण्याचा एक प्रयत्न आपण केला. पुढारी न्यूजसाठी कॅमेरामन ओंकार वळवडेसह मी अनुराधा कदम.